पुढची बातमी येते नागपूरमधून। 6 जानेवारीला नागपुरात हिवरीनगर छत्रपती शिवाजी चौकात महाराजांच्या प्रतिमेपुढे गोमातेचे पायाचे अंश तुकडे एका जिहाद्यामार्फत टाकण्यात आले होते। ही घटना पुढे आल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रेमींनी लकडगंज पोलीस स्टेशनला FIR दाखल करत घेराव केला आणि शासन व प्रशासनाला या संदर्भात सखोल चौकशी करून लवकरात लवकर आरोपीला शोधून काढण्याचे आवाहन केलं। ज्या चौकात छत्रपतींचा आणि गोमातेचा अपमान झाला त्या चौकात CCTV कॅमेरे देखील बंद आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यानंतरही होणारा सततचा अपमान म्हणजे राजद्रोहच आहे। घटनेचा संपूर्ण आढावा देत आहेत आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी। चौक याला राजे शिवाजी महाराज चौक म्हटलं जातं। हे राजे शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती तयार करण्यात आली आहे आणि 6 तारखेची घटना आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 4:30च्या दरम्यान महाराजांच्या पुतळ्यासमोर एक्झॅक्ट या जागेवर इथे गोमातेचे 11 पावलं फेकली गेली होती आणि त्यानंतर एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला ती पावलं इथे फेकलेली किंवा आढळलेली दिसली आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले। तर पोलीस स्टेशनचे जे मुख्य इन्स्पेक्टर आहेत ते म्हणतात गायच कापली गेली आहे ना, कोणी माणूस तर नाही मेलाय। यासारखी घटना बोलल्या गेल्यानंतर थोड्याच वेळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ही माहिती झाल्यानंतर त्या या गोमातेला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय म्हणून त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली। त्यांनी पण पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करू अशी हमी भरली आणि या जागेवर सर्च मोहीम झाली। सांगण्याची गोष्ट अशी आहे की इथे 4 कॅमेरे आहे आणि ते 4ही कॅमेऱ्यांचं जे लोकेशन आहे ते या जागेवरचं ते आजच्या तारखेला बंद आहे आणि पोलिसांनी सांगितलं की ही 4ही कॅमेरे जे आहे ते बंद आहे। आपण सुदर्शन न्यूज चॅनलनी पण या 4ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेतला। त्यासाठी स्मार्ट सिटीच्या आम्ही ऑफिसमध्ये गेलो आणि सोबतच पोलीस कंट्रोल रूममध्ये पण जाऊन आलो। त्या 4ही CCTV कॅमेरा ड्यू टू बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे बंद असल्याचे सांगण्यात येत आहे। तर मग हा प्रश्न उभा राहतो आहे की या जागेवर जी पोलीस बुक आहे, जे या चौकात जे पोलीस इथे येतात ते आपलं मत द्यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की ही गोमातेचे पावलं फेकल्या गेली आहेत किंवा CCTV कॅमेरे या चौकातले बंद आहे हे त्या जिहाद्यांपर्यंत कोणी सांगितलं, ज्यामुळे त्यांनी ही जी कृत्य आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच एक संविधान होते। त्यांनी वयाच्या लहानपणीच त्यांच्या गोमातेची कत्तल केल्यामुळे एका कसायाला एक जे आहे ते दोन्ही हात त्याचे कापले होते। अशा शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपण नेहमीच ऐकतो गो ब्राह्मण प्रतिपालक असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा आता या इतक्या वर्षांनी देखील जो आहे अपमान होतो आहे, कारण हा धर्माचा अपमान आहे। महाराष्ट्रात गो हत्या बंदी कायदा आहे तरी पण सर्रास गो हत्या होते आहे, कारण 11 पावलं म्हणजे सरळ सरळ 3 गोमाता कापल्या गेल्या आहेत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा सर्रास फेकल्या जात आहेत। येणाऱ्या काळात त्या इन्स्पेक्टरला पकडण्यात यावं अशी मागणी विश्व हिंदू परिषद बंडकर्त्यांनी केली आहे। पण प्रश्न हा उभा राहतोय की या चौकातले हे कॅमेरे बंद आहे, ही बातमी जिहाद्यांपर्यंत कोणी पोहोचवली जेणेकरून त्यांना हे घाणेरडं कृत्य करण्यास ते प्रेरित झाले। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।